राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेचे पडसाद आता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही बघायला मिळतात। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार काळ्या फिती लावून विधिमंडळात आले। शिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। त्याआधी सकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि काँग्रेसच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठकाही झाल्या। यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली। आपण बघतोय विधानसभेचं कामकाज सध्या सुरू झालेलं आहे। आपण थेट जाऊया या कामकाजाकडे। सन्माननीय भुजबळ साहेबांनी या सर्व तपास करणाऱ्या एजन्सीजना पूर्ण सहकार्य करण्याचं सूचित केलेलं होतं। जयंत पाटील सध्या स्थगन प्रस्ताव मांडतायत। आपण एकूणच बघतोय की विधिमंडळात आता भुजबळांच्या अटकेचे काय पडसाद उमटणार ह्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्यात। कबूल सांगितलेलं होतं। अध्यक्ष महोदय, काल 11 तास त्यांना चर्चेला ठेवलं। अध्यक्ष महोदय, कार्यकर्ता नेता एका रात्रीत तयार होत नाही। सार्वजनिक जीवनात तुम्ही आम्ही सगळे आहोत। आपण सगळे सार्वजनिक जीवनात असताना अनेक वर्ष या सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली इब्रत, आपली समाजातली सन्मानाची भूमिका तयार केलेली असते। आणि अध्यक्ष महोदय, आपल्या एक मिनिट ऐकतो त्यांचं, जरा ऐकतो मग निर्णय करतो। राज्यामध्ये अजून एक मिनिट ऐकतो त्यांचं, जरा बसा। सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, नेत्याला, ज्याचं नेतृत्व 30-40 वर्ष महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, 30-40 वर्ष असं नेतृत्व तयार व्हायला लागत असताना निर्णय करायला अशा नेत्यांना चौकशीसाठी बोलवायचं आणि चौकशीसाठी बोलवल्यानंतर 11 तासाच्या चौकशीच्या नंतर त्यांना अटक करण्याचा निर्णय करायचा। अध्यक्ष महोदय, भुजबळ साहेबांनी सगळी माहिती देण्याची तयारी दाखवली असताना राज्य सरकारने, केंद्र सरकारने, हा फरक महत्वाचा नाही, या सभागृहाचे ते सदस्य आहेत म्हणून मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मी समजू शकतो की सगळी माहिती उपलब्ध झाल्यानंतर चार्जशीट करून कोर्टात गेली असती एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, आणि कोर्टात न्यायाधीशांनी एखादा निकाल दिला असता आणि एखादी शिक्षा झाली असती तर ती आम्ही न्यायदेवतेला मानणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही ते कबूल केलं असतं। पण अध्यक्ष महोदय, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने, जी तपास करणारी एजन्सी आहे, ज्यांना भुजबळ साहेबांनी सगळी माहिती आणि सगळी व्यवस्था, सगळी माहिती देण्याची व्यवस्था केलेली होती। जयंत पाटील, अशा वेळी अध्यक्ष महोदय, जयंत पाटील ऐकलं मी पूर्ण करतो मला। अध्यक्ष महोदय, सगळी माहिती उपलब्ध करून दिलेली असताना देखील एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने त्यांना अटक केली। या सभागृहाचे ते सन्माननीय सदस्य आहेत। सामान्य माणसाला, या सभागृहाच्या सदस्याला किंवा राजकीय नेत्याला ज्यावेळी अशा प्रकारची अटक होते त्यावेळी अध्यक्ष महोदय त्याची मानहानी होतेच होते, पण सामान्य माणसाच्या मनात त्या व्यक्तिबद्दल, नेतृत्वाबद्दल चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न यातून होतो। अध्यक्ष महोदय, आम्ही ज्या प्रकारे काल भुजबळ साहेबांना अटक झाली त्याचा निषेध तर करतो, पण ज्यावेळी भुजबळ साहेब सगळ्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दाखवत होते त्यावेळी अशी अरेस्ट करून, त्यांना अटक करून अध्यक्ष महोदय आमच्या या नेत्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न होतोय। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सभागृहात सर्व चर्चा थांबवून, प्रश्नोत्तराचा तास थांबवून त्यांना झालेल्या अटकेमुळे या सभागृहाच्या सदस्यांच्या वर हा हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे त्या बाबतीत ताबडतोब चर्चा व्हावी म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महोदय सूचना दिलेली आहे आणि त्या प्रकारे आपण निर्णय घ्यावा अशी विनंती। महाराज, सभागृहामध्ये सन्मान्य जयंतराव पाटील यांनी काही एक भुजबळ साहेबांच्या संदर्भात विषय मांडला। ठीक आहे, आपल्या काही भावना आहेत आणि सभागृहात आपण मांडू शकतो, पण आपल्या अनेक वर्षाच्या प्रथा परंपरा आहेत की प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर आपण त्यांना पुन्हा संधी द्या, त्यांचं म्हणणं ऐकून सभागृह किंवा आपण सर्व गटनेते काय एकत्र निर्णय घेतील
तर सभागृहाच्या प्रश्नोत्तराचं कामकाज प्राधान्याने आपण सुरू करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. नियम 57च्या निकषात बसणारी नसल्यामुळे अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, गटनेते अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी अध्यक्ष महोदय एक त्याचा हरकत आमचं उद्या ना त्यानं काय नंतर समजा ना. काय हरकत आहे अध्यक्ष महोदय आमचा एकदा संबंध मांडू होते. अध्यक्ष महोदय सन्माननीय गटनेते जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय, त्यामध्ये विशेष करून आपल्या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य, राज्याचे माजी मुख्यमंत्री अध्यक्ष महोदय सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या बाबतीमध्ये जी कारवाई झालेली आहे, ही कारवाई अध्यक्ष महोदय करताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये खरं म्हणजे त्यांनी जर चौकशी यंत्रणेला सहकार्य केलं नसतं, किंबहुना त्यातून ते फरार होणार आहेत, किंबहुना या सगळ्या चौकशीच्या यंत्रणेच्या अध्यक्ष महोदय त्यांना सहकार्य करण्यापेक्षा माहिती काही लपवण्याचा अध्यक्ष महोदय काही प्रयत्न करणार होते. अध्यक्ष महोदय अशा कुठल्या प्रकारची कार्यवाही, अशा कुठल्या प्रकारचं म्हणजे भूमिका मान्य भुजबळ साहेबांची नव्हती. अध्यक्ष महोदय एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी 11 तास चौकशी केली. आता त्यांनी पूर्णतः चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. अध्यक्ष महोदय खरं म्हणजे कारवाई करण्यापूर्वी मान्य विधानसभा अध्यक्षांची त्यांनी परवानगी घेतली का आम्हाला माहित नाही. अध्यक्ष महोदय त्याची आवश्यकता आहे का एकदा पाहावं लागेल अध्यक्ष महोदय. पण सदर संकेत असे अध्यक्ष महोदय आतापर्यंतची प्रथा अशी आहे की मान्य अटक केल्याचं कळवलं फक्त. मान्य विधानसभा अध्यक्षांना आपली त्या ठिकाणी आपली परवानगी घेणं आवश्यक होतं. अध्यक्ष महोदय मान्य राज्यपाल महोदयांची परवानगी अध्यक्ष महोदयामध्ये आवश्यक होती का? अध्यक्ष महोदय आपण दाबून पहा. पण अध्यक्ष महोदय मूळ प्रश्न काय आहे की याच्यामध्ये आज ठीक आहे मान्य भुजबळ साहेब या बाजूला आहेत, कारवाई होते. आमच्या काही मित्रांना असं वाटत असेल की कायदेशीर चाललंय, कायदेशीर कारवाईमध्ये आपण हस्तक्षेप करता उपयोगी नाही, दिल्लीची एजन्सी आहे. अध्यक्ष महोदय ते महत्वाचं नाहीये. अध्यक्ष महोदय मुद्दा असा आहे की आता ही सरकार येतात जातात. अध्यक्ष महोदय एक पूर्ण अध्यक्ष महोदय सरकार येतात जातात, पण हे आपण राज्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण काय परंपरा घालू इच्छितोय? अध्यक्ष महोदय कोणत्या प्रकारच्या नवीन प्रथा अध्यक्ष महोदय आपण करू इच्छितोय? अध्यक्ष महोदय सभागृहातल्या सभासदांच्या बाबतीमध्ये थोडी आपण संवेदना अध्यक्ष महोदय आपण ठेवली पाहिजे. खरं म्हणजे मान्य भुजबळ साहेबांच्या अटकेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि मला वाटतं अध्यक्ष महोदय राज्य सरकार याच्यामध्ये अप्रत्यक्षपणे या संपूर्ण प्रक्रियेला अध्यक्ष पूर्ण होतं. अध्यक्ष महोदय संपूर्ण अध्यक्ष महोदय या कारवाईला अध्यक्ष महोदय राज्य सरकार अप्रत्यक्ष या कारवाईला अध्यक्ष महोदय राज्य सरकार या प्रकारची कारवाई जी होते सदस्यांवर अध्यक्ष महोदय अप्रत्यक्ष त्याला खतपाणी घालते, छुपापाटीमध्ये अध्यक्ष महोदय अशा प्रकारचं खरं संशयाची जागा अध्यक्ष महोदय आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सुरबुद्धीने केलेल्या कारवाईचा मी निषेध करतो. आजचा हा संपूर्ण सभागृहाचं जे कामकाज अध्यक्ष महोदय ते बाजूला ठेवून या विषयावर आता चर्चा सुरू करा अशा मुद्दे महोदय जो प्रस्ताव या ठिकाणी जयंत पाटलांनी मांडला अध्यक्ष महोदय त्याला मी अनुमोदन देतो. काय तुमचं आधी काय सांगा? माननीय अध्यक्ष महोदय मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो. एका काय कळेल का मला? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.